किमला जरा 5व्या गटात होती गाडी. 5व्या गटात होती, तर थोडं अंतर टाकून आलेली गाडी. म्हणजे अंतर टाकून अंतर टाकून आलेली. तर मला बोला आमच्या पोरांना म्हणजे कॉन्फिडन्स होता की गाडी धावेल. तर मी स्वतःहून सांगितलं की अजून एक गट 2 गट वर चढवा. म्हणजे एक गट सांगितलं, 2 गट चढवले प्री क्वार्टरच्या खालच्या गटात 7व्या गटात आणि 1 नंबर केला पाहिजे. काय नाही, ही माझी वैयक्तिक गाडी नाही. ही गाडी आम्ही सर्व पोरं मिळून, मी एक नावाला मालक म्हणून आहे. मालक ही सर्व पोरं माझे मित्र परिवार एक माझ्या घरातली आहेत. आणि मला काही, मी कुठे म्हणजे घरात नसलो मला काही टेन्शन नसते. पोरं सर्व करतात. सकाळपासून ते आज शर्यत बोलल्यानंतर सकाळी लवकर येऊन त्यांचे आंघोळ विंघोळ करणं, खाणं पिणं झाल्यावर आंघोळ विंघोळ करणं हे सर्व पोरं करतात. हॅट्रिक झालेलं आहे. मी गुलाल तर नाही बोलत, आज तुझी गाडी हॅट्रिक झालेली आहे. तर त्या आनंदामध्ये काय सांगतो? जाम बरं वाटतंय की गाडी हॅट्रिक आली. मार्जिन हॅट्रिक आम्ही तेवढं म्हणजे बैलांसाठी जाम केलेला आहे. पहिला आम्ही पराभव झालेला जाम, वर्षभर पराभव झालेला आहे. आणि आता चांगले दिवस आलेले आमचे. जाम बरं वाटतंय. 1 वर्ष गाडी हरली, 1 वर्ष पूर्ण एक पण नंबर नाही. आणि आता दिवस चांगले, म्हणजे या वर्षीची सुरुवातच पूर्ण हॅट्रिक. मामाचं नाव कृष्णा कडवे कळकतकार. मामाचं कायम सपोर्ट असतो मला कुठल्याही क्षेत्रात. की गाडी बैलांचं मला नेहमी विचारतो की काय चाललंय, बैल फ्रेश आहेत की नाही, बैलांची काता रेसल कशी धावली, काय नेहमी कायम मला सारखा विचारत असतो. आणि मामाचा कुठल्याही याच्यात, बैलगाडी सोडा माझ्या कुठल्याही याच्यात मला कायम सपोर्ट असतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. कामत बंदर येथे भव्य दिव्य अशी कामत बंदराच्याच कमिटीने 21 डिसेंबर रोजी भव्य दिव्य अशी बैलगाडी शर्यत आयोजित केली होती. त्यामध्ये दादाची गाडी जी आहे 7व्या गटामध्ये 1 नंबरची मानकरी ठरली. पण मला बंदरावर म्हणजे जास्त गाड्या असल्या कारणाने मला तिथे मुलाखत घेताना आली. मी दादाच्या थेट घरी आलेलो आहे. तर दादाचं म्हणजे पूर्ण जे नियोजन, कारण की दादाची गाडी हॅट्रिक झालेली आहे. म्हणजे मागच्या ज्या 3 शर्यती झाल्या, 3 शर्यती म्हणजे दादाची गाडी 1 नंबर आणि आजही देखील 1 नंबर. तर बघूया दादाचं नियोजन कसं होतं शर्यतीसाठी आणि यापुढे देखील कसं असणार आहे नियोजन. की दादाचं म्हणणं असू शकतं की अजून जे हॅट्रिक बोला किंवा म्हणजे 1 नंबरची मानकरी दादा राहू शकतात. तर दादाचं नियोजन जाणून घेऊया आणि कसं असणार आहे पुढे नियोजन. हा बैल, हा चिमण्या आणि तो बैजा म्हणजे दरवेळी सारखं जे म्हणजे कसं झालेलं होतं आजचं नियोजन. कारण की मागच्या शर्यतीमध्ये बोल किंवा त्याच्या अगोदरच्या शर्यतीमध्ये बोल, जेव्हा आपली सारळ बंदरावर शर्यत झाली, त्यानंतरला मग किहीम, त्यानंतरला मग आज आपलं कामत, तर तिन्ही बंदरावर तू हॅट्रिक केलेलं आहे म्हणजे 1 नंबरचं. तर कसं झालेलं होतं आजच्या शर्यतीसाठी नियोजन? नियोजन तर रेग्युलर चालू होतं. बैलांचा सराव, मेहनत म्हणजे चालू होती. आणि किहीमला जरा 5व्या गटात होती गाडी. 5व्या गटात होती, तर थोडं अंतर टाकून आलेली गाडी. म्हणजे अंतर टाकून आलेली. तर मला बोला आमच्या पोरांना म्हणजे कॉन्फिडन्स होता की गाडी धावेल. तर मी स्वतःहून सांगितलं की अजून एक गट 2 गट वर चढवा. म्हणजे 1 गट सांगितलं, 2 गट चढवले प्री क्वार्टरच्या खालच्या गटात 7व्या गटात आणि 1 नंबर केला बैलाने जे 1 नंबर केला. म्हणजे काय सांगशील म्हणजे शर्यतीसाठी आजच्या खास करून तुझं सकाळपासून नियोजन कसं झालेलं होतं शर्यतीसाठी? नियोजन व्यवस्थित चालू होतं. माझं असं काय नाही, ही माझी वैयक्तिक गाडी नाही. ही गाडी आम्ही सर्व पोरं मिळून, मी एक नावाला मालक म्हणून आहे. मालक ही सर्व पोरं माझे मित्र परिवार एक माझ्या घरातली आहेत. आणि मला काही, मी कुठे म्हणजे घरात नसलो मला काही टेन्शन नसते. पोरं सर्व करतात. सकाळपासून ते आज शर्यत बोलल्यानंतर सकाळी लवकर येऊन त्यांचे आंघोळ विंघोळ करणं, खाणं पिणं झाल्यावर आंघोळ विंघोळ करणं हे सर्व पोरं करतात. म्हणजे सर्वांचा जो घर परिवाराचा बोल किंवा मित्र परिवाराचा सर्वांचा तुला साथ पहिल्यापासून. आणि आजच्या शर्यतीसाठी पण त्यांचा साथ एकदम नेहमी पण पुढे पण कायम ते सोबतच असतो, कायम सोबतच राहणार आहेत. म्हणजे काय झालेलं होतं आजच्या शर्यतीसाठी बोल, गाडी म्हणजे कशी झाली सुटताना बोल किंवा झेंड्यावरनं, कारण की गाडी तू स्वतः हकललेली होतीस. तर म्हणजे सुटताना किंवा झेंड्यावरनं म्हणजे कसा टर्न झाला, कितवा टर्न झाला, म्हणजे ते कसं झालेलं होतं? टर्न असा नाही, सुटताना गाडी पुढे सोडली, पुढे सोडून थोडं आराम दिला बैलांना. नंतर परत ओव्हरटेक काढली, गाडी 1 नंबर फिरली आणि पुढेच कोण असा ओव्हरटेक नाही झाला मला कोण.
ओव्हरटेक म्हणजे पुढे आलाच नाही नाही आलाच नाही. म्हणजे काय तुला अगोदरपासून भरोसा होता स्वतःवर नाही, बैलांवर होता. असं वाटत होता किमच्या जेव्हा किमला गाडी पळाली ना तेव्हा वाटत होतं की बैल चांगली पळतील, म्हणून मी गाडी म्हणजे एक स्वतःला कॉन्फिडन्स आला की म्हणून गाडी जरा वरती हाकलली. म्हणजे 7व्या गट किमला 5व्या गट पहिल्यापासूनच होता, हो, हो, त्यावरनं हो. तू एक विश्वास दाखवला बैलांवर पण. आणि बैल पब्लिकला चांगले पळतात. पुढच्या वर्षी असं वाटत होतं आज पब्लिक जास्तच असणार आणि असं वाटत होतं की गाडी धावेल ना, गाडी धावली. म्हणजे आता गाडी ज्या बंदरात धावते तर म्हणजे तुझं कसं आहे की पुढे येणाऱ्या दिवसामध्ये भाटामध्ये बोल तिथे हाकलण्याची वगैरे तयारी असणार? हा हाकलू ना आम्ही, पण आता कसं बंदर पण भरपूर लागलेत तारीख, प्रत्येक जण शर्यतीचं आयोजन करतोय, तर त्याच्यामुळे सध्या आम्ही बंदरातच राहू, पण भाटाला पण नक्की म्हणजे स्पर्धेत भाग घ्यायचा प्रयत्न असणार, प्रयत्न करणार भाटामध्ये जाण्याचा. आजचं म्हणजे हॅट्रिक झाली आपलं सारल बोल किहीम आणि आज कामत, म्हणजे हॅट्रिक बद्दल काय सांगशील? हॅट्रिक आनंद आहे, कारण का 1 नंबरची हॅट्रिक म्हणजे खूप आनंद आहे. म्हणजे खूप कमी लोकांना म्हणजे असं आणि कमी दिवसात काची गाडी सारळला 4थ्या गटात होती, किहीमला 5व्या गटात, आता 7व्या गटात, म्हणजे गट पण वाढलं पण हॅट्रिक झाली. पहिला सारलला कोणत्या गटामध्ये? 4थ्या गटात आणि किहीमला 5व्या गटात आणि आज कामतला 7व्या गटात. म्हणजे गट वाढले पण हॅट्रिक झाली. गाडी नाराज नाही केलं, नाराज नाही केलं. खूप चांगली गोष्ट, कारण की म्हणजे बैलांच्या बद्दल काय सांगशील? बैलांची मेहनत बोल किंवा बैलांनी म्हणजे कसा दिला तुला आतापर्यंत साथ? नाही बैल काही नाराज नाही केलं, बैल चांगली पळतात. म्हणजे ज्या आम्ही पोरांची मेहनत आहे, माझी मेहनत बोला, पोरांची मेहनत, त्याच्यावर पोरांना नाराज नाही करत बैल चांगली पळतात, चांगलं पळतात. म्हणजे आता जे तुझे जेवढे पण व्ह्युअर्स बोल, जेवढे जे पण तुझ्या गाडीला म्हणजे ओळखतात, तर त्यांना तू काय सांगशील? आनंदामध्ये बोल, एक प्रेमारूपी त्यांना काय मेसेज देशील तू? नाही, जशी आतापर्यंत मला सर्व मित्र परिवार बोला किंवा सर्व पोरं असतात, त्यांनी आतापर्यंत मला सपोर्ट केलाय, असा पुढे पण करत राहा. नक्की आपण गुलालात राहण्याचा प्रयत्न करू पुढे. म्हणजे भले गट आता कसं असणार आहे, कारण की 7व्या गटामध्ये धावली तर तुझं असं आहे की येणाऱ्या दिवसामध्ये अजून वर धावली पाहिजे. बघू, एक ट्राय करत राहू आपण मेहनत चालू करूया. ते बैलांवर आहे, ते आपली आपण मेहनत चालूच ठेवू. तुमची मेहनत जर तुम्ही चालू ठेवणार आहात म्हणजे म्हणजे आता जसं 7व्या गटामध्ये धावली तर प्री क्वार्टर मध्ये जाण्याचा प्रयत्न करू. प्री क्वार्टर बोला, क्वार्टर बोला, जाण्याचा नक्कीच प्रयत्न करू आपण. खूप सुंदर. म्हणजे आपण बघू शकता दादाची जी मेहनत रंगात आलेली आहे. एक प्रकारे जसं आपण बोलतो प्रत्येक बैलगाडा मालक जो आहे मेहनत करत असतो आणि त्याची मेहनत रंगात म्हणजे काही जणांची कधी येते, काही जणांची कधी कधी नाही येत, पण दादाची जी आज बघू शकता तुम्ही खूपच चांगली अशी मेहनत रंगात आलेली आहे. तर हे जे दादाचा मित्र परिवार आहे, तर दादा आपलं नाव सांग. अक्षय म्हात्रे. काय सांगशील म्हणजे आनंदामध्ये तुझी गाडी आज हॅट्रिक झालेली आहे? मी गुलाल तर नाही बोलत, आज तुझी गाडी हॅट्रिक झालेली आहे, तर त्या आनंदामध्ये काय सांगशील? जाम बरं वाटतंय की गाडी हॅट्रिक आली. मार्जिन हॅट्रिक आम्ही तेवढं म्हणजे बैलांसाठी जाम केलेला आहे. पहिला आम्ही पराभव झालेला जाम, वर्षभर पराभव झालेला आहे आणि आता चांगले दिवस आलेले आमचे. जाम बरं वाटतंय. 1 वर्ष गाडी हरली, 1 वर्ष पूर्ण एक पण नंबर नाही आणि आता दिवस चांगले. म्हणजे या वर्षीची सुरुवातच पूर्ण हॅट्रिक म्हणजे गुलालातच केली, गुलालातच सुरुवात झालेली आहे. म्हणजे कसं असणार आहे की येणाऱ्या दिवसामध्ये पण तुला असं वाटतं की गाडीची गुलाल घेत राहील म्हणून? 100% वाटणारच. गुलाला कुठला पण नंबर येऊ दे, गुलालात फक्त राहते बैल, गुलालात फक्त राहते. मेहनत तुमची त्या प्रकारे आहे. नक्कीच मी पण स्वतः आशा करतो की नक्कीच आपली गाडीच्या गुलालामध्ये राहो म्हणून. दादा आपलं नाव सांगा. स्वप्नील तले. काय सांगशील आजच्या आनंदामध्ये? खूप आनंद वाटतोय हॅट्रिक झाल्याबद्दल. म्हणजे कसं आज गाडीला म्हणजे तुमचं साथ कसं होतं, म्हणजे प्रत्यक्षात तुझं साथ कसं होतं गाडी? माझं खूप साथ असते बैलांवर, दोन्ही बैलांवर. म्हणजे एक मेहनत असते प्रत्यक्षात तुझी दोन्ही बैलांवर. दादा आपलं नाव सांगा. आर्यन पाटील. काय म्हणजे आनंदामध्ये काय सांगशील? आज खूप आनंद होतोय, कारण आमची गाडी सलग 3 मैदान 3 पहिला नंबर करतायत, त्यामुळे आज खूप आनंद आहे आम्हाला. खूप आनंद आहे. म्हणजे कसा आनंद, जे बघणारे जेवढे पण ऑडियन्स आहेत आपल्या गाडीचे जे बघतात त्यांना तू काय सांगशील? त्यांना एकच सांगणार की आतापर्यंत जसे बैलांसोबत प्रेम केलेत, बैलांसोबत राहिलेत, गाडी आपली होती, गाडी सोबत आलेत, असंच पुढेही राहा. यासाठी मी सगळ्यांना धन्यवाद सांगतो. म्हणजे आतापर्यंत आपलं म्हणजे तुझं प्रत्यक्षात बैलांना किंवा गाडीला कसं साथ होता? नाही, दादा जेव्हा बोलवायचा की जा बेड्यात काम कर, काय आहे ते, तर आम्ही यायचो, करायचो सगळे,
आणि सगळे म्हणजे ऐकायचे. आपलीच आपलीच घरातली गाडी. एक गाडी मानून किंवा म्हणजे तुमचंच हक्क आहे, जसं दादा बोलतो प्रत्यक्षात की ही गाडी माझी नाही आहे, माझे जेवढे मित्र परिवार आहेत त्यांचीच ही गाडी आहे. तर त्या प्रकारे तुझी मेहनत जी बैलांसाठी राहिलेली आहे पहिल्यापासूनच खूप चांगलं. मी नक्की आशा करतो की आपली गाडी जी आहे येणाऱ्या दिवसामध्ये नक्की गुलालाची मानकरी अशीच होत राहील. म्हणजे एक सुरुवातच दादाची खूप चांगली झालेली आहे. कारण की मला आठवते मी जेव्हा मुलाखत घ्यायला आलेलो तेव्हा दादाची गाडी सारलच्या बंदरामध्ये 1 नंबरची मानकरी झालेली होती. त्यानंतर जे किहीमच्या बंदरावर खेळ मी आलो नव्हतो कारण की मी स्वतः बाहेर होतो त्या टायमाला. आणि त्याच्यानंतर आज कामतच्या बंदरावर म्हणजे खूप वरचढ, भले वरच्या गटामध्ये गाडी गेली पण तरी पण दादाच्या बैलांची मेहनत ही कायमस्वरूपी म्हणजे तशीच चालू राहिली. आता बैल आपण बोलतोय खरं पण बैल कसं ते ऐकत असतील, म्हणजे एक त्यांनी गुलाल घेतलेला आहे त्यांना माहित नसेल पण काही बैलांना असं असतं की त्यांना माहिती पडतं की आज आपण विजय केलेला आहे. आज म्हणजे दादा जे मामा तुमचे असतात प्रत्येक वेळी गाडीच्या सोबत, तर मामांना म्हणजे आता खेर मामा इथं नाही आहेत पण मामांच्या याने तू काय सांगशील? मामाचं नाव कृष्णा कडवे वळकतकार. मामाचं कायम सपोर्ट असतो मला कुठल्याही क्षेत्रात, की गाडी बैलांचं मला नेहमी विचारतो की काय चाललंय, बैल फ्रेश आहेत की नाही, बैलांची काता रेसल कशी धावली, काय नेहमी कायम मला सारखा विचारत असतो. आणि मामाचा कुठल्याही याच्यात बैलगाडी सोडा माझ्या कुठल्याही याच्यात मला कायम सपोर्ट असतो. म्हणजे वेळ प्रसंग काही असू द्या मामांचा कुठल्याही क्षेत्रात बोला की मला कायम सपोर्ट असतो. कायम सपोर्ट असतो. खूप खूप शुभेच्छा दादा. मी नक्की आशा करतो की तुझी गाडी जे आता खेर भले वरच्या गटामध्ये तुम्ही जरी म्हणजे काढायचा विचार जरी झाला तरी मी आशा करतो की नक्कीच जी तुझी गाडी 1 नंबरची मानकरी त्यातही राहील. तर म्हणजे काय सांगशील, राहू शकते की नाही तुझ्या? नक्की आपण प्रयत्न करू. बैल धावणं ते त्यांच्या हातात आहे, आपण प्रयत्न नक्की करू. म्हणजे तुझा प्रयत्न जे त्याच्यासाठी राहणार आहे. बैलगाड्या आहेत भरपूर चांगले, ते पण मेहनत करतात. आजच्या गाड्या होत्या, आज खूपच खरंच जास्त गाड्या होत्या. आज गटाला 17-18 गाड्या होत्या. 18 गाड्या, फायनलच्या जवळजवळ 20 गाड्या होत्या. हो. आणि त्यानंतर तुझ्या गटाला तू बोलतोय 17 गाड्या होत्या. म्हणजे एक अंदाजच येऊ शकतो की एवढ्या गाड्या असूनही आज तू पराक्रम म्हणजे गाजवला. खूप चांगली गोष्ट आहे. आणि बैलांनी म्हणजे एवढी चांगली कामगिरी करून दिली आहे, तर बैलांची म्हणजे खरेदी कुठून केलेली होती तुम्ही? खरेदी मी हा बैल 2 वर्षापूर्वी नागेश पाटील ताडतालचे त्यांच्याकडून घेतलेला. कोण की त्यांनी मला एक विश्वासावर दिलता की म्हणजे धावलेला नव्हता की अक्षय भाऊ तुम्ही बैल घेऊन जा, बैल 100% धावल आणि बैल धावते चांगला. आणि तो बैल आपण गेल्या वर्षी म्हणजे आता पावसा एंडिंगला बंडाभाऊ किल्लारे त्यांच्याकडून घेतलेला. त्यांनी पण मला एक विश्वासाने बैल दिलता की मी सांगतो म्हणून बैल घेऊन जा, बैल नक्कीच धावणार. आणि म्हणजे त्यांचा पण फुल सपोर्ट असतो मला की सारखा फोन असतो की काय करतो बैल, म्हणजे व्यवस्थित धावतोय की नाही, बैल कसा आहे काय, त्यांचा फोन म्हटलं कायम असतो. त्या माणसाने एक विश्वासावर म्हणजे एक विश्वासू व्यक्ती आहे ज्यांच्याकडून घेतला ते बैल. मला म्हणजे असं बोललोय की नाही धावला की मला रिटर्न द्या, पण ते असं पण बोललोय की मला रिटर्न द्यायची हेच येणार नाही, बैल 100% धावणार. आणि बैल चांगला पळतोय. दोन्ही बैल एकदम सुंदर पळतायत. काही बैलांमध्ये काय कधी तुला असं जाणीव आलं काय? म्हणजे नाही जाणीव असं नाही, आम्ही काय म्हणजे असे भरपूर पैसे नाही भरलेत, कमी पैशात चांगले बैल धावतात आमची. चांगले बैल म्हणजे बैल आणि बैलांनी आपण म्हणजे नागेश पाटीलने दिलाय, तो बंडा भाऊंनी दिलाय. बैल चांगले दिलीत अशी हे नाही दिलीत. तो बैल चांगलाच दिलाय मला. म्हणजे गेल्या वर्षी पण गाडी धावत होती पण थोडं कुठेतरी कमी पडतं, ते बंडाभाऊ बैल दिलाय ना तेही कव्हर म्हणजे हे करून दिलं मला. म्हणजे त्यांनी परत हे केलं काय बैल तुमचा? नाही बैल म्हणजे दुसरा बैल मी जोडायचो, हौशा म्हणून होता, पण कुठेतरी कमी पडत होता. तर असं वाटत होतं की हा बैल पुढल्या वर्षी चांगला धावेल, तर त्या जोडीला एक चांगला घ्यावा म्हणून तो बैल घेतला. आणि निकाल एकदम चांगला झाला. वर्षाची सुरुवातच हॅट्रिकनी झालेली आहे, तर त्याच्यावरनं दिसून येतं निकाल हा सुंदर लागलेला आहे. तर खूपच चांगला जो म्हणजे दादाचा निकाल तुम्ही बघू शकता. 7व्या गटामध्ये वरचढ सुरू राहिलं पण तरी पण दादाची गाडी गुलालामध्ये राहिली. तर खूपच सुंदर असा जो दादाचा निकाल लागलाय. आणि ही जी मुलाखत आशा करतो की नक्कीच आपल्याला आवडली असेल. दादाला सपोर्ट करत राहा, दादाची मेहनत आहे, दादाचे मित्र परिवाराची मेहनत आहे. तर खूपच सुंदर अशी मुलाखत झालेली. मुलाखत मी इथं संपवतो. बाय, विश यू वेल्थ, बाय.